ओम शांती. तर आपण तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाविषयी चर्चा करत आहोत. कर्म करण्याची जी विधी आहे त्याविषयी ज्ञानोबा यांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की आत्मिक स्थितीमध्ये राहून जर आपण कर्म केलं तर निश्चित ते कर्म श्रेष्ठ आणि उत्तम होते. खूप गहिराई आहे या गोष्टीमध्ये की जोपर्यंत आपण स्वतः आत्मिक स्थितीमध्ये राहून कर्म करत नाही तोपर्यंत जीवनामध्ये जी सुख आणि आनंदाची प्राप्ती आहे ती होत नाही किंवा कर्माच्या बंधनापासून आपण मुक्त होत नाही. माऊलींनी खूप काही सुंदर उदाहरण दिलेलं आहे की ज्या वेळेस श्रीकृष्ण अर्जुनाला कर्माविषयी उपदेश देतात त्यावेळेस हे जे ज्ञान आहे हे अर्जुनाच्या कुठंतरी एक डोक्यावरून जातं, म्हणून पुन्हा उलट प्रश्न करतोय. अर्जुन भगवानाला जो प्रश्न करतो त्याचं खूप सुंदर उदाहरण इथं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की माझी अवस्था अशी झालेली आहे की जसं एखाद्या माकडाला जर दारू पाजली तर त्या माकडाची अवस्था कशी होते, किंवा एखाद्या व्यक्तीला काहीतरी आजार झालेला आहे परंतु तो आजार बरा करण्यासाठी त्या औषधामध्ये जर एखाद्या वैद्यानं जर काहीतरी विष टाकलं आणि ते जर त्याला दिलं तर त्याची अवस्था काय होणार आहे. तो व्यक्ती ठीक होण्याऐवजी तो घायाळ होईल किंवा तो चालला जाईल. तर खूप सुंदर उदाहरण माऊली सांगतात की आमची आपणापासून आत्मबोध करून घेण्याची जी इच्छा आहे ती जर पूर्ण झाली म्हणायची तर मग मला सांगा की एखादा जो वैद्य आहे या रोगाची प्रकृती पाहून त्यावर पथ्याची योजना करून गेल्यावर जर आपण होऊनच जर औषधात विष घातले तर रोगी जगेल कसा. म्हणजे इथं एक गोष्ट समजून घ्यायची आहे की अर्जुन ईश्वराचे जे महावाक्य आहे किंवा ईश्वर जे काही सांगतोय ते वारंवार सांगूनही त्याच्या बुद्धीचा जो ताला आहे हा खुलत नाही. आणि म्हणून एखाद्या माकडाला जर मद्य पाजलं तर त्याची हाल काय होणार. म्हणजे हा जो उपदेश मला काही तुम्ही सांगता तर नेमकं मला काही समजत नाही, आणि एकतर मी मोहानं इतका काही ग्रासित झालेलो आहे की मला काही समजेना. आणि म्हणून अर्जुनाची जी अवस्था अशी झालेली आहे की रथावर बसत असताना आपल्या संबंधी जे आहेत समोर त्यांना बघितल्यानंतर अशी काही अवस्था होऊन जाते की हा जो मोह आहे मोहानं इतकं काही तो व्याकुळ होऊन जातो आहे अर्जुन. आणि व्याकुळ होऊन मनामध्ये इतकी काही घबराट निर्माण होती की मी यांना मारायचं कसं. आता वास्तविक आपणा सर्वांना ही गोष्ट एक समजून सांगायची आहे की इथे सर्वांनी एक समजून घ्यायचं आहे की वास्तविक ईश्वर कोणत्याही धर्मामध्ये जर आपण अभ्यास केला, कोणत्याही धर्म संस्थापकानं हिंसा सांगितलेली नाही आहे. प्रत्येक धर्मग्रंथामध्ये हिंसेचा निषेध केलेला आहे. मग श्रीकृष्ण अर्जुनाला हिंसा करायला कसा सांगेल. पहिली गोष्ट म्हणजेच कर्म करण्याची जी विधी आहे ही कर्म करण्याची विधी परमात्म्यानं ब्रह्मा बाबाच्या तनामध्ये येऊन जी काही विधी शिकवलेली आहे ती विधी एक कशी यथार्थ आहे की जी विधी सध्या परमात्मा आपल्याला शिकवतो
आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे की ज्यावेळेस परमात्माचे महावाक्य आपण जीवनामध्ये धारण करतो त्यावेळेला कुठंतरी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला लागतं आणि ते जे परिवर्तन आहे, ते जे आचरण आहे, त्याला अध्यात्म म्हटलं जातं. कारण धर्म आणि अध्यात्म यामध्ये फरक आहे. धर्मामध्ये एक विशिष्ट प्रिन्सिपल असतात, ते त्या धर्मामध्ये लोकांनी पाळायचे असतात. परंतु त्याच्याही पलीकडं सर्वोच्च जी सत्ता म्हटली जाते ती आहे आध्यात्मिक सत्ता. आध्यात्मिकतेचा अर्थ आहे की आत्मउन्नती करणं. आणि ज्या वेळेला आपण जीवनामध्ये आत्मउन्नती करतो त्यावेळेस व्यक्ती सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या आत्म्याच्या लेवलमध्ये करतो. आता ह्या ठिकाणी अध्यायामध्ये जर आपण बघितलं तर कर्म करण्यासाठी अर्जुन इतकं काही गोंधळून गेलेला आहे की वारंवार श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय तरी त्याच्या बुद्धीमध्ये ते पल्ल्यामध्ये पडत नाही. म्हणून वारंवार यामध्ये माऊलींनी सांगितलेलं आहे की श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतो आणि हा जो उपदेश आहे की भगवान तुम्ही सांगता तो खरी, परंतु नेमकं मी गोंधळून गेलो आहे. आणि ज्यावेळेस हा संवाद चालतो त्यावेळेला ईश्वर त्याच्या रोलपासून एक साक्षीपणाचा अनुभव करतात की कसं याच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे आणि हा गोंधळ मी कसा दूर करू. म्हणून पुढं खूप काही वर्णन छान माऊलींनी केलेलं आहे की ज्या वेळेस दोघांचा संवाद चालतो त्याचप्रमाणे श्रीकृष्णा तुमची लीला आम्ही काही जाणू शकत नाही. या उपदेशाच्या मिशाने जर आपण माझे मन पाहत असाल तर कोण जाणे, किंवा मला जर फसवीत आहात की हा जो गूढ अर्थ ब्रह्मस्वरूप सांगत आहात याचे अनुमान करतात खरं काहीच कळत नाही. म्हणून देवा ऐका हा गूढार्थ न सांगता जो काही आपण विचार करत आहात या अडाण्यालाही समजेल अशा प्रकारे तुमचे विचार जर सांगितले तर ते माझ्या पदरी पडू शकतात. श्रीकृष्ण मी अतिशय मंदबुद्धी आहे तेव्हा अशा मलाही चांगले समजेल असे काही निश्चयात्मक बोलणे आपण बोला. आता इथं खूप समजून घेण्यासारखं आहे की ज्यावेळेस ईश्वर ज्ञान सांगतो त्यावेळेस स्पष्ट अर्जुन ईश्वराला सांगतो की तुम्ही अशा भाषेमध्ये सांगा, अशा सोप्या गोष्टीमध्ये सांगा की जे न शिकलेला किंवा जो अडाणी व्यक्ती आहे त्या अडाण्या व्यक्तीलाही तुमच्या गोष्टी समजल्या पाहिजे. मी मंदबुद्धी जरी असलो तरी मला त्या गोष्टी समजल्या पाहिजे. अशा सोप्या भाषेत तुम्ही मला सांगा. मग आता दर्शकांना हा प्रश्न विचारायचा आहे की जर भगवद्गीता संस्कृतमध्ये जर सांगितली तर संस्कृतचे जे श्लोक आहे ज्यांनी याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे, ज्यांनी डिग्री घेतलेली आहे त्यांनाच त्याचा अर्थ कळणार. मग स्पष्ट अर्थ हा होतोय की ईश्वरानं ज्यावेळेस गीता ज्ञान सांगितलं तर ती भाषा अशी पाहिजे की ती सर्व समाजाला समजली पाहिजे आणि ती भाषा आहे हिंदी. म्हणजेच हे जे गीता ज्ञान सांगितलेलं आहे ते सांगताना सर्व समाजाला समजेल अशा एक सुटसुटीत भाषेमध्ये की जी आज आपल्या भारतामध्ये हिंदीला सर्व राज्यामध्ये मान्यता आहे. आणि हिंदी भाषा 2-3 जर राज्य आपण जर सोडले तर सर्वांना हिंदी भाषा समजते. म्हणून वर्तमान वेळी ईश्वर ज्या वेळेला सृष्टीवर अवतरित होतो आणि ह्या विद्यालयाद्वारे जे काही ज्ञान सांगितलं जातं ते ज्ञान जे अनपढ आहेत,
ज्या माता आहेत, भगिनी आहेत, ज्या शाळेत गेलेल्या नाही आहेत, अशा सामान्य ते सामान्य माणसाला हे ज्ञान मिळालं पाहिजे. म्हणून ईश्वराला हिंदीचा प्रयोग करावा लागतो. हिंदी भाषेमधून हे ज्ञान द्यावं लागतं. त्यावेळेस एक साधारण जी आजी असते, जिनं काही शिकलेलं नाही आहे, परंतु ईश्वर ज्या वेळेस हे ज्ञान ब्रह्माच्या मुखाद्वारे वर्णन करतो, की ज्याला आपण गीता ज्ञान म्हणतो, वर्तमान वेळी ती वेळ चाललेली आहे, तर त्यावेळेला एक साधारण व्यक्तीही ह्या गोष्टी एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेतो. कारण ईश्वराचा जो संवाद आत्म्यांप्रती असतो, तो संवाद इतका काही सरळ भाषामध्ये, सोप्या भाषेमध्ये असतो, की जसं एक आई मुलाबरोबर जशी गप्पा मारते, तसं ईश्वर आपल्या मुलांबरोबर ज्ञान सांगताना छोट्या छोट्या गोष्टी अशा काही समजून सांगतो, त्या काही संस्कृत श्लोकाद्वारे सांगत नाही, परंतु सोप्या हिंदी भाषेमध्ये समजून सांगतो. संस्कृतचं बऱ्याच भाषांमध्ये रूपांतर केलं गेलं, इंग्लिश, हिंदी. म्हणून आपण बघतो की श्रीमद भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी अनेक भाषामध्ये रूपांतरण केलं गेलं. का? कारण त्या भाषेमधील लोकांना ह्या श्लोकांचा अर्थ कळावा म्हणून त्याचं रूपांतर केलं गेलं. परंतु मूळ रूपात जर आपण बघितलं तर मूळ रूपामध्ये ईश्वरानं जे महावाक्याचं वर्णन केलेलं आहे ते हिंदीमधून केलेलं आहे. म्हणून इथं स्पष्ट अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो की तुम्ही अशा भाषेमध्ये सांगा की जे सर्व सामान्य लोकांना कळालं पाहिजे. त्याच्यामधला जो गूढ अर्थ आहे तो अडाण्यालाही समजला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही मंदबुद्धीवाल्यांना पण ते समजलं पाहिजे, मलाही ते समजलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही जर सांगितलं तर ते सांगणं जसं एखाद्याला औषध दिल्यानंतर त्याचा रोग नष्ट होतो आणि मग ते औषध कडू जरी असलं तरी ते औषध त्याला मधुर आणि रुचकर वाटतं. कारण त्या औषधामुळं त्याचा जो रोग आहे तो रोग पूर्णपणे नष्ट होतो. आणि म्हणून असं तुम्ही सोप्या भाषेत सांगा की जे माझ्या आचरणामध्ये आलं पाहिजे. मग आचरणामध्ये आल्यानंतर माझं जे जीवन बदलेल ते तुमच्या सांगण्यानुसार बदलेल. म्हणजे तुमचं सांगणं जे आहे ते सोप्या भाषेमधलं पाहिजे. म्हणून ही गोष्ट आपल्या दर्शकांना आपण एक समजून सांगू की ईश्वरानं जे काही ज्ञान सांगितलेलं आहे ते ज्ञान सोप्या भाषेमध्ये सांगितलं, हिंदीमध्ये सांगितलं, म्हणून सर्वसामान्य लोकांना हे रुचकर वाटतं आणि हितकर वाटतं. दुसरी गोष्ट, खूप सुंदर प्रकारे वर्णन अर्जुनाने श्रीकृष्णाला केलेलं आहे की तुमच्यासारखा गुरु मला मिळाला, माझ्या मनाची इच्छा पूर्ण होऊ नये हे कसं, हे असंभव आहे. म्हणजे अर्जुनाची जी मनाची इच्छा आहे की इतका मोठा ईश्वर मला मिळाला आणि ईश्वर मिळाल्यानंतर माझ्या जीवनातल्या मनातले जे काही प्रश्न आहे किंवा ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ नये हे असंभव आहे. म्हणजे एकीकडं जर आपण बघितलं तर अर्जुनाला हा पण एक निश्चय आहे की माझ्या जीवनामधले जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम फक्त ईश्वरच त्याचं निवारण करू शकतो. म्हणजे एकीकडे ईश्वराची प्राप्ती झाल्यानंतर ईश्वराला सोडायचं पण नाही हे, कारण हा निश्चय पूर्ण झालेला आहे की माझ्या मनातले जे काही संशय आहेत ते संशय फक्त ईश्वरच दूर करू शकतो. म्हणून हा जो संवाद चाललेला आहे ज्ञानोबरायांनी खूप सुंदर शब्दामध्ये विस्तारामध्ये सांगितलेलं आहे की मनातले जे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न खूप सुंदर रूपामध्ये इथं वर्णन केलेले आहेत.
आपल्याला जे काही अपेक्षित असेल ते आपल्याकडं आम्ही का मागू नये. जसं अमृत सिंधूचे काठी उभे राहून अमृत न पिता तर तहानेने तडफावे. जर मग आम्ही अमृत सिंधूजवळ येण्याचे जे आमचे प्रयोजन आहे त्याचे श्रम आम्ही का घ्यावे. त्याप्रमाणे हे कमलापती, तुला प्राप्त करण्यासाठी जन्मोजन्मी जे आम्ही उपासना केलेल्या आहे आणि उपासना केल्यानंतर तुम्ही दैवी योगानं आम्हाला प्राप्त झाले आहात. म्हणजे आपण जर बघितलं तर खूप काही विस्तारामध्ये वर्णन माऊलींनी केलेलं आहे की एक कमलापती तसं कमळ आपण बघतो पाण्यामध्ये असतं परंतु एक न्यारं प्यारं राहतं. त्याचप्रमाणे इथं जे वर्णन केलेलं आहे की ईश्वर हा सर्वांपासून वेगळा आणि न्यारा आणि प्यारा आहे. हे एकदम स्पष्ट माऊलींनी सांगितलेलं आहे. परंतु जीवनामध्ये ज्या काही आपण उपासना करतो, तर हा खूप एक विस्तार केलेला आहे की जीवनामध्ये आपण ईश्वराला प्राप्त करण्यासाठी जी उपासना करतो, विस्तारामध्ये आपण बघणार आहोत की कुठं ना कुठं जर त्या उपासनेमध्ये आपला जर स्वार्थ असेल तर उपासनेपासून जी काही आपल्याला सिद्धी प्राप्त होते, ती सिद्धी प्राप्त करण्यासाठी पहिली गोष्ट आपण आपल्यासमोर ही ठेवतो की जी आपली साधना आहे त्यामधून ईश्वराची प्राप्ती व्हायला पाहिजे. परंतु आपण जर लक्षात घेतलं तर आज समाजामध्ये इतक्या प्रकारचे लोक उपासना करतात तरीही त्यांना ईश्वराची प्राप्ती का होत नाही. कुठंतरी कर्मयोगाची विधी चुकलेली आहे. हा जो कर्मयोग ईश्वरानं ह्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे, तर कर्म करत असताना जर कुठं ना कुठं त्या कर्मामध्ये जर स्वार्थ दडलेला असेल तर तुमची जी उपासना आहे त्या उपासनेनंतरही ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. ईश्वराच्या प्राप्तीसाठी ईश्वरानं वर्णन केलेलं आहे की उपवास, व्रत, वैकल्य हे करून मी तुम्हाला प्राप्त होणार नाही. परंतु ज्या वेळेस तुम्ही कर्म करत असताना ते कर्म माझ्यावर सोडून देतात किंवा माझ्याप्रमाणे ते कर्म करतात, त्यावेळेस स्वतः मला इथं अवतरित होऊन मला त्याची ओळख तुम्हाला द्यावी लागते. पुढल्या अध्यायामध्ये आपण हे बघणारच आहोत की ईश्वरानं यज्ञ, तप याविषयी कसं वर्णन सुंदर केलेलं आहे. परंतु ही गोष्ट एक समजून घेण्यासारखी आहे याच्यामध्ये आपल्याला की तुम्ही जे काही यज्ञ, तप, जप करता त्या यज्ञामध्ये तुमच्या जीवनामधले जे वाईट विचार आहे त्याची जर आहुती तुम्ही केली नाही तर तो यज्ञ निष्फल आहे. म्हणून आज समाजामध्ये आपण बघतो की सूक्ष्म गोष्टींऐवजी स्थूल गोष्टींना महत्त्व दिलेलं आहे आणि त्यामुळं समाजामध्ये किंवा स्वतःमध्ये जो आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे, जीवनामध्ये आचरणामध्ये ज्या गोष्टी यायला पाहिजे ते का येत नाही, तर याचं हेच कारण आहे की आपण सूक्ष्म मनामधले जे विकार आहे त्याची आहुती आपण देत नाही. आपण दरवर्षी रावणाला जाळतो, मोठा मोठा त्याचा पुतळा करतो, परंतु कधी हा विचार केला नाही की रावण आपल्यामध्ये जो बसलेला आहे त्या रावणाला आपण जाळलं पाहिजे. प्रत्येक स्त्री आणि पुरुषामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे दडून बसलेले आहेत. आपण त्याला जाळत नाही, परंतु त्याचं जे स्थूल रूप आहे ते स्थूल रूप म्हणजे दरवर्षी आपण मोठे मोठे पुतळे त्याचे बनवतो. गावागावामध्ये, राज्यामध्ये त्याला आपण दसऱ्याच्या दिवशी जाळतो. मग मला तुम्ही सांगा की एखादी चीज जाळल्यानंतर ती नष्ट व्हायला पाहिजे,
परंतु समाजामध्ये आज रावण ठिकठिकाणी आपण बघतो की ह्या ज्या गोष्टी आहे प्रत्येक परिवारामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येतात की वाढलेलं आहे. तर याचंच कारण जर आपण बघितलं तर मधला रावण हा काही जळालेला नाही आहे आणि त्याच्यामुळं आपण ईश्वरापासून खूप दूर आहोत. वर्णन खूप माऊलीने छान केलेलं आहे की जर अमृत सिंधूजवळ आम्ही उभं आहोत आणि अमृत जर आम्ही पेलो नाही आणि आम्ही तसंच जर त्याच्यापासून वंचित राहिलो तर आम्ही जी उपासना केलेली आहे, तुला प्राप्त करण्यासाठी जी साधना केलेली आहे, तुला कुठं ना कुठं आम्ही तुझं आव्हान करत होतो. मंदिरमध्ये चारीधामच्या यात्रा केल्या, अनेक वेळेला स्नान केले, कितीतरी प्रार्थना केल्या, पूजा केले, पाठ केले आणि हे केल्यानंतर जर तुझी आम्हाला प्राप्ती झाली तर आम्ही तुला सोडणार कसं. खूप छान वर्णन माऊलींनी केलेलं आहे की आज मनातील हेतू पूर्ण होण्याचा दिवस उगवलेला आहे आणि आज माझ्या सर्व इच्छा परिपूर्ण होऊन माझे पूर्व पुण्य फळास येऊन सर्व मनोरथ जर सिद्धीस गेले, कारण कल्याणाचे आदिपीठ सर्व देवांचे देव जे तुम्ही आज आमच्या अधीन झाले आहात, तर आम्ही तुमच्यापासून जर वंचित राहिलो आणि जसं एखाद्या मुलाला छोटा मुलगा जर भुकेनं व्याकुळ झालेला असेल तर त्यावेळेला त्याची आई त्याला स्तनपान करते, त्याप्रमाणे अर्जुनाची दशा झालेली आहे की ईश्वर समोर आहे, परंतु समोर असताना भूक तर लागलेली आहे. ईश्वर देत पण आहे, परंतु स्वतःला न समजल्यामुळं, स्वतःची प्रचिती नसल्यामुळं जीवनामध्ये जी भूक आहे ती भूक अशीच राहून जाते की काय, हा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये पडलेला आहे. म्हणून खूप सुंदर वर्णन देवांचे देव. मग आपण हा प्रश्न जरा स्वतःला विचारायला पाहिजे की देवांचे देव कोण. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवतांचं वर्णन केलेलं आहे. मग ह्या 33 कोटी देवांना रचणारा कोण, हा प्रश्न जरा सर्वांनी मनाला विचारा. देवांचे देव आपण म्हणतो महादेव. आता महादेव ज्यावेळेस आपण समोर त्यांचं चित्र घेतो त्यावेळेस 2 गोष्टी आपल्यासमोर येतात आणि त्या 2 गोष्टी म्हणजे एकतर शंकर तपस्या करताना दाखवलेले आहे. शंकर जटाधारी आहेत, शरीरधारी आहेत आणि त्यांच्या समोर ते ज्यांची आठवण करतात ते शिवलिंग दाखवलेलं आहे. मग आता तुम्ही जर विचार केला की देवांचे देव, ज्यावेळेस अर्जुन हा शब्द उच्चारण करतो, देवांचे देव महादेव, परंतु महादेव कोणाची आठवण करतात, शिवाची आठवण करतात. म्हणून आपण शंकर आणि शिव ह्या 2 गोष्टींना समजून घेतलं पाहिजे की वास्तविक शंकर वेगळे आहेत आणि शिव वेगळे आहेत. मग ज्यावेळेस शंकर शिवाची आठवण करतो, मग शिव कोण आहे, तर त्यालाच पिंडीच्या रूपामध्ये आज भारतामध्ये ठिकठिकाणी जर आपण बघितलं, प्रत्येक गावामध्ये तुम्हाला कोणत्या देवाचं असू नसू परंतु शिवाचं मंदिर जरूर आढळेल. मग शिवाचं मंदिर जे आढळतं याचं एकच कारण की कुठंतरी देवांचे देव, महादेवाचेही देव जे शिव निराकार परमात्मा आहे, त्यांनी ह्या सृष्टीवर अवतरण करून अविनाशी रुद्रयज्ञाची स्थापना केली आणि ज्यावेळेस हा रुद्रयज्ञ स्थापन केला त्या स्थापनेमधून जे काही विकारांची आहुती आपण करतो त्यानंतर लोकांचं जे जीवन सुंदर बनलं जातं, देवी देवतांसमान बनलं जातं, तो अविनाशी रुद्रयज्ञ काय आहे हे खूप काही सुंदर माऊलींनी वर्णन केलेलं आहे. त्याचं आपण आध्यात्मिक गूढ रहस्य पुढं बघणार आहोत
की जो काही यज्ञ स्थापन केला जातो त्या यज्ञामध्ये ज्या काही आहुती टाकल्या जातात तो वास्तविक तो यज्ञ कोणता आहे, तर खूप काही छान वर्णन माऊलींनी केलेलं आहे की माझ्या मनातील ज्या इच्छा आहे त्या इच्छा ज्यावेळेस पूर्ण होतील हा मला विश्वास आहे. कारण ईश्वर समोर असताना आपल्या मनातील जर इच्छा पूर्ण झाल्या नाही तर दुसरं कोण करणार. म्हणून अर्जुन देवांचे देव महादेव आणि महादेव ज्यांची उपासना करतात ते निराकार शिव परमात्मा त्यांची आठवण ज्यावेळेस जीवनामध्ये आपण करतो त्यावेळेस मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हणून खूप छान श्लोक इथं वर्णन केलेलं आहे. माऊलींनी त्याचं खूप छान वर्णन केलेलं आहे. आणि ज्यावेळेस हा श्लोक ओवीच्या रूपामध्ये माऊली वर्णन करतात त्यावेळेस हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण आश्चर्याने म्हणतात की हे अर्जुना, तुझा जो अभिप्राय आहे तो तू जो वर्णन करतो हा खूप गर्भितार्थ आहे. म्हणजेच ईश्वराला अर्पण करून जे कर्म केलं जातं ते कर्म जाणणं याच्याकरता खूप तुझी बुद्धी आहे ती महीन पाहिजे. आता हा जो गूढ अर्थ आहे की श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा जो संवाद चाललेला आहे की श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की तुला याचं जे रहस्य आहे ते खूप गुह्यरीतीनं समजून घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तू ह्या बुद्धीला माझ्यावर समर्पित करशील, कारण आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे की अर्जुनानं आपल्या बुद्धीला ईश्वरावर समर्पित केलेलं नाही आहे. आणि ईश्वरावर बुद्धी समर्पित न केल्यामुळं मी करतोय हा जो कर्तापणचा जो भान आहे ते जे भान आहे ते मनात कुठं ना कुठे प्रश्न निर्माण करत आहे. म्हणून इथं खूप वर्णन छान केलेलं आहे की श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ह्या ज्ञान मार्गामध्ये आता इथं आपण एक समजून घ्यायचं आहे की हा ज्ञान मार्ग आणि हा जो कर्मयोग आहे यामध्ये खूप अंतर आहे. कारण ज्ञान आपल्याला कर्म करायला सांगते आणि ज्यावेळेस ज्ञानामध्ये असताना किंवा एक ज्ञानबुद्धीमध्ये ठेवून आपण कर्म करतो तर ते कर्म एकदम श्रेष्ठ कर्म होतं. परंतु पुढचं एक कर्म आहे की जे कर्म केल्यानंतर ते ईश्वराला समर्पित केलं जातं. ईश्वराला समर्पित केलेल्या कर्मामध्ये कोणताही भाव उरत नाही. कारण ते तुम्ही ईश्वराला समर्पित केलं. जशी एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला आपण देतो तर ती वस्तू त्याची होऊन जाते. त्याप्रमाणे आपण केलेलं कर्म जर ईश्वराला समर्पित केलं तर ते कर्म ते ईश्वराचं झालं. त्यामध्ये आपला कोणताही भाव उरत नाही. पुढल्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत खूप विस्तारामध्ये की कसं यामध्ये अजून डीपमध्ये जाऊन ज्या वेळेला आपण बघू त्यावेळेला आपल्याला याचे गूढ अर्थ समजून येतील. तोपर्यंत ओम शांती.